2020 सालीच महाराष्ट्र केसरी झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळेल अशी अपेक्षा होती. 4 ते 5 वर्ष मी रक्त घाम गाळला, पण शेवटी काय मिळालं आणि अजून बरे काही बोलला महाराष्ट्र केसरी 2026 विजेता पैलवान हर्षवर्धन सदगीर. मित्रांनो, ही फक्त एका पैलवानाची गोष्ट नाहीये. ही त्या प्रत्येक खेळाडूची कथा आहे जो देशासाठी राज्यासाठी लढतो, पण सिस्टम त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर याची पूर्ण कहाणी, त्यांचा संघर्ष, त्यांचा विजय आणि त्यांचं मन हेलावून टाकणारं वक्तव्य. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथं तुम्हाला बातम्या मिळतात, सगळ्यात ताज्या आणि सखोल बातम्या. नाशिकचा दमदार पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि सोलापूरचा तगडा मल्ल महेंद्र गायकवाड, दोघंही ताकदीत अनुभवतात आणि तंत्रास तोडीस तोड. 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अक्षरशः रोमांचक ठरली. ही लढत फक्त ताकदीची नव्हती, ही होती प्रतिष्ठेची, मेहनतीची आणि स्वप्नांची. सामना सुरू होताच दोन्ही पैलवानांनी एकमेकांना चाचपडायला सुरुवात केली. पहिला अटॅक केला महेंद्र गायकवाडनं. त्यानं सदगीरला बाहेर ढकलत पहिला गुण मिळवला 1. पण लगेच गेम बदलला. महेंद्रकडून नकारात्मक कुस्ती झाल्यामुळे रेफरीनं सदगीरला 1 गुण दिला, 1-1. यानंतर दोघंही एकमेकांच्या पकडीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते, पण कोणालाही स्पष्ट संधी मिळत नव्हती. मग आला तो क्षण. हर्षवर्धन सदगीरनं अचानक आक्रमण केलं. महेंद्रची जबरदस्त पकड घेतली आणि 2 गुण मिळवले. स्कोअर 3-1. प्रेक्षकांमध्ये जल्लोष सुरू झाला, पण सदगीर इथं थांबला नाही. त्यानं आणखी 1 गुण मिळवत स्कोअर केला 4-1. यानंतर महेंद्र गायकवाडनं खूप प्रयत्न केले, पण सदगीरच्या बचावासमोर तो अपयशी ठरला आणि शेवटी रेफरीनं शिट्टी वाजवली. हर्षवर्धन सदगीर विजयी ठरला. स्कोअर 4-1. संपूर्ण मैदानात जल्लोष. प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत होते. हर्षवर्धननं दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. हा विजय फक्त ट्रॉफी नव्हता, हा होता त्याच्या संघर्षाचा सन्मान. विजयानंतर हर्षवर्धन सदगीर थेट पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेला. डोळ्यात आनंद, पण मनात वेदना. इथंच त्यानं माध्यमांशी बोलताना जे सांगितलं ते ऐकून सगळेच हादरले. हर्षवर्धन म्हणाला, 2020 साली महाराष्ट्र केसरी झाल्यावर मला वाटलं होतं की मला सरकारी नोकरी मिळेल. त्यासाठी मी 4 ते 5 वर्ष खूप मेहनत घेतली, पण माझी कुणीच दखल घेतली नाही. त्याचा आवाज थोडा थरथरत होता. सरकारी नोकरी कुणाला नको असते, पण रिस्पॉन्सच मिळत नसेल तर काय करायचं? हा प्रश्न फक्त त्याचा नाही, हा प्रश्न हजारो खेळाडूंचा आहे. मित्रांनो, आपण फक्त विजय पाहतो, पण त्यामागचं दुःख, त्याग, संघर्ष आपल्याला दिसत नाही. पहाटे 4 वाजता उठून सराव, कडक आहार, दुखापती, आर्थिक अडचणी हे सगळं सहन करून एक खेळाडू तयार होतो, पण जेव्हा त्याला योग्य मान्यता मिळत नाही तेव्हा त्याचं मन तुटतं. हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड दोघंही तयार झाले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीत. काका पवार यांचं मार्गदर्शन म्हणजे शिस्त, मेहनत आणि जिद्द. त्यांनी अनेक चॅम्पियन घडवले आणि आजही महाराष्ट्राला उत्कृष्ट पैलवान देत आहेत. महेंद्र गायकवाडनीही जबरदस्त खेळ केला, पण पुन्हा एकदा त्याच महाराष्ट्र केसरी होण्याचं त्याचं स्वप्न अधुरं राहिलं. त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती, पण खरा खेळाडू कधी निराश होत नसतो. सोशल मीडियावर लोकांनी हर्षवर्धनला सपोर्ट केला. तुम्ही आमचे खरे हिरो आहात. सरकारनं लक्ष द्यायला हवं. खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजे. सरकारकडून हीच अपेक्षा राहील. खेळाडूंना फक्त पुरस्कार नव्हे तर स्थित भविष्य हवं असतं. सरकारी नोकरी, आर्थिक मदत, सुविधा हे दिलं तरच खेळाडू पुढे जातील. हर्षवर्धन सदगीरचा विजय मोठा आहे, पण त्याचं वक्तव्य त्याहूनही मोठं आहे. हा एक फक्त इंटरव्ह्यू नव्हता, तर सत्यता होती. ही एक वेदना आहे, एक सत्य आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की खेळाडूंना न्याय मिळायला हवं, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि हो, अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.